नमस्कार मित्रांनो, माझं नाव तनुजा आहे. आज मी तुम्हाला माझं एक सिक्रेट सांगणार आहे, जे आजवर माझ्या काळजात दडून होतं. ही गोष्ट ऐकताना तुमचे कान लाल होतील, पण हे माझ्या आयुष्यातलं सत्य आहे बरं का. त्यावेळी मी 18 वर्षाची होते. भरभरून येणारं तारुण्य आणि शरीरात होणारे बदल मला स्वतःलाच वेड लावत होते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि आमच्या नात्यात एका मुलाचं लग्न होतं. घरचे सगळे 4 दिवसांसाठी गावी जाणार होते, पण माझ्या काही महत्त्वाच्या परीक्षा असल्यामुळे मला घरीच थांबावं लागणार होतं. बाबांना माझी काळजी वाटत होती. तनुजा, तू एकटी कशी राहणार गं? शेवटी त्यांनी त्यांच्या एका खूप जवळच्या आणि विश्वासातल्या मित्राच्या मुलाला, तन्मयला, रात्री थांबायला बोलवलं. तन्मय दिसायला एखाद्या हिरोसारखा होता. 6 फूट उंची, पिळदार शरीर आणि डोळ्यात एक वेगळीच चमक. तो जिममध्ये जायचा, त्यामुळे त्याचे बायसेप्स टी शर्टमधून स्पष्टपणे उथळून दिसायचे. बाबांना वाटलं तन्मय माझा भाऊ म्हणून रक्षण करेल, पण त्या रात्री काहीतरी वेगळंच घडणार होतं. पहिली रात्र होती. तन्मय रात्री 10 वाजता घरी आला. त्याने काळ्या रंगाचा बनियन आणि शॉर्ट्स घातली होती. त्याला तसं पाहिल्यावर माझ्या पोटात फुलपाखरं उडू लागली. आम्ही एकत्र जेवणसुद्धा केलं. जेवताना तो सारखा माझ्याकडे चोरून पाहत होता. तनुजा, या शॉर्ट ड्रेसमध्ये तू किती हॉट दिसतेस, तुला कल्पना तरी आहे का? तो मिश्किलपणे हसून म्हणाला. त्याच्या त्या वाक्याने मी पूर्णपणे लाजून गेले. त्या रात्री गप्पा मारता मारता अचानक लाईटसुद्धा गेली. सगळीकडे गडद अंधार झाला. मला अंधाराची खूप भीती वाटायची, म्हणून मी हळूच त्याच्या जवळ गेले. अंधारात माझा हात चुकून त्याच्या उघड्या छातीला लागला. त्याचं शरीर एखाद्या गरम निखाऱ्यासारखं तापलं होतं. त्याने झटकन माझा हात पकडला. तो स्पर्श इतका मादक होता की माझ्या अंगात विजेचाच करंट धावला. घाबरू नकोस, मी आहे ना, तो माझ्या कानाजवळ येऊन कुजबुजला. त्याच्या गरम श्वासामुळे मला गुदगुल्या होऊ लागल्या. त्या अंधारात, त्या एकांतात आमची मनं आणि शरीर एकमेकांच्या जवळ येऊ लागली होती. तन्मयने मला हळूच आपल्या मिठीत ओढलं. मला माहिती होतं की हे चुकीचं आहे, पण त्याचं ते धष्टपुष्ट शरीर आणि तो स्पर्श मला वेड लावत होता. त्या रात्री आम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या. तो माझा पहिला अनुभव होता, पण तन्मयने मला अशा सुखाच्या शिखरावर नेलं ज्याचा मी कधीही विचारही केला नव्हता. पुढचे 3 दिवस आम्ही त्या घरात पती पत्नीसारखे राहिलो. दिवसा आम्ही एकमेकांशी साध्या गप्पा मारायचो, पण रात्र झाली की आमचं हे सिक्रेट नातं अधिकच गहिरं व्हायचं. गच्चीवरच्या चांदण्यात, पावसाच्या सरीखाली आम्ही एकमेकांमध्ये हरवून जायचो. पण सुट्ट्या संपल्या, घरचे परतले आणि तन्मय आपल्या घरी गेला. आमचं हे नातं एक सिक्रेट बनून राहिलं. मात्र काही आठवड्यानंतर मला माझ्या शरीरात बदल जाणवू लागले. सकाळी उठल्यावर मळमळणं, चक्कर येणं सुरू झालं. मला भीती वाटली. मी गुपचूप मेडिकलमधून प्रेग्नेन्सी किट आणलं आणि बाथरूममध्ये जाऊन टेस्ट केलं. जेव्हा मी त्या किटवर 2 गुलाबी रेषा पाहिल्या, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी गरोदर होते. एका चुकीच्या रात्रीने मला अशा वळणावर आणून सोडलं होतं, जिथून परत जाणं शक्य नव्हतं. मी खूप रडत रडत तन्मयला फोन केला. तो ही बातमी ऐकून हादरला. तनुजा, हे कसं शक्य आहे? जर घरच्यांना समजलं तर हे आपल्याला ठार मारतील. तन्मयच्या आवाजात भीती होती. त्याने मला गर्भपाताचा सल्ला दिला, पण माझ्या आत एक जीव वाढत होता. तन्मयचा अंश होता तो. मी ठामपणे सांगितलं,
नाही तन्मय, मी हे बाळ जन्माला घालणार. आम्ही हे प्लॅन केला. मी आईबाबांना सांगितले की मला शहरात एका मोठ्या क्लाससाठी काही महिने हॉस्टेलवर राहावं लागणार आहे. तन्मयने तिथे माझी राहण्याची सोय केली होती. तो रोज मला भेटायला यायचा, माझी काळजी घ्यायचा. माझं पोट हळूहळू वाढू लागलं होतं. आम्ही त्या छोट्या खोलीत आपलं एक वेगळं जग बसवलं होतं. पण एक दिवस अचानक दरवाजावर बेल वाजली. तन्मयने दार उघडलं आणि समोर साक्षात माझे बाबा उभे होते. बाबांना आमचा पत्ता कसा मिळाला आणि आता जेव्हा ते मला या अवस्थेत पाहतील तेव्हा काय होईल? बाबा खोलीत आले. मी बेडवर बसले होते. माझं 7 महिन्याचं पोट आता लपवणं अशक्य होतं. बाबांनी माझ्याकडे पाहिलं, मग तन्मयकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात राग तर होताच आणि अविश्वास स्पष्टपणे दिसत होता. त्यांनी रागाच्या भरात तन्मयची गचांडी पकडली. आणि मित्रांनो, पुढची कथा अत्यंत धक्कादायक आहे. बाबांनी तन्मयला काय शिक्षा दिली? त्यांनी मला घरातून काढून टाकलं का? आणि त्या बाळाचं काय झालं? हे सर्व जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पार्ट 2 लिहा. धन्यवाद.